डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रचार रंगत वाढली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सुनील नगर, आशानगर, कलावती नगर, शिवलिंग नगर, सिद्धरामेश्वर नगर या परिसरातून ही पदयात्रा उत्साहात पार पडली. पदयात्रेत भाजपचे उमेदवार विनायक कोंडाल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल, सिद्धेश्वर कमटम यांच्या विजयासाठी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि कमळाच्या झेंड्यांच्या लहरीत परिसर भारून गेला. दरम्यान यावेळी चारही उमेदवारांनी पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून विजय नक्की असल्याचा दावा केला. पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत भाजप उमेदवारांनी विकास, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांच्यासह प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजप उमेदवारांना मजबूत पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपची ताकद अधिक बळकट होत असल्याचे या पदयात्रेतून स्पष्ट झाले असून आगामी निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 12 भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी अतिशय उत्साहात प्रभात रॅली या ठिकाणी निघालेली आहे आणि लोकांचा अतिशय पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. आणि आज या ठिकाणी कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. ठिकठिकाणी स्वागत मोठ्या प्रमाणात. हो बरं, कारण का आमदार देवेंद्र कोटे यांचे एक वर्षभरातलं जे कार्यकाळ आहे, आयटीचं काम असेल, आपले 68 लिंगाचं या ठिकाणी, सिद्धरामेश्वरांचं या ठिकाणी, जीर्णोद्धाराचं या ठिकाणी दादांनी बजेट आणलं आणि तसंच या ठिकाणी आपले उड्डाणपूल असतील, अजून बरेच विषय आहेत, लाडकी बहीण योजना असेल आणि आमची विकास कामं या जोरावर नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे आणि नागरिकांनी पण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देऊन पाठिंबा देत आहेत. या उत्साहामध्ये आम्ही आज पदयात्रेला सुरुवात केलेली आहे. नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या मध्यचे आमदार, दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांचे हात बळकट करण्यासाठी आज मतदार ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आजच्या पदयात्रेचा उत्सुकता बघून आम्हाला आज विश्वास झाला की आमचा विजय हा निश्चित आहे. एवढं बोलून मी 2 शब्द सांगते. मैंदर्गी नगर परिषदेची नवनिर्वाचित नगरसेविका आज इथे 12 नंबर प्रभागामध्ये प्रचारासाठी आलेली आहे. इतका उत्तुंग प्रतिसाद बघून लक्षात येते की जनसामान्याने आणि मतदाराने भारतीय जनता पक्षाला अगदी खऱ्या मनाने स्वीकारलेला आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विकास. भारतीय जनता पक्षाचं धोरणच विकास आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच हा इलेक्शन लढत आहोत आणि जनतेचं, सामान्य जनतेचं जे काही त्रास आहे, त्यांचा जे काही त्रागा आहे, त्याला कुठेतरी सार्थ योजना भारतीय जनता पक्ष जे बनवत आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचाच उद्देश आपले हे 4 नगरसेवकांचा आहे. तर मी ते अवश्य नमूद करेन की सोलापूरचे जनता, प्रभाग 12ची जनता भारतीय जनता पक्षाला भरघोस मताधिक्याने विजयी करेल आणि जनसेवा आणि राष्ट्रसेवेची संधी आमचे 4ही नगरसेवकांना देईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. क्रमांक 12 येथे सुनील नगर येथून कलावती नगर, आशानगर व सिद्धरामेश्वर विनायक नगर येथे पदयात्रा निघालेली असून नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद असे मिळत आहे. नागरिकांचे आशीर्वाद मिळत आहे आणि दादांच्या भाजप पक्षाच्या विकास कामाच्या जोरावर आज लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. विमान सेवा असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, IT पार्क असू द्या, दादांच्या शहर मध्यमध्ये दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून जो विकासाचा गंगा शहर मध्यमध्ये सुरू आहे त्या गंगा विकासाच्या माध्यमातून नागरिकांनी असे उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.